नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जिओ, ब्लॅकरॉक, फ्लेक्सी कॅप फंडमध्ये कोणते शेअर ॲड झाले आहे, कोणते शेअर बाहेर झाले आहे, तसेच कोणत्या कंपन्या कोणत्या कंपन्याची होल्डिंग इन्क्रीज झाली आहे, कोणत्या कंपन्यांची होल्डिंग कमी झाली आहे, तसेच कोणत्या कंपन्या न्यू एंटर झाल्या आहे, आपण हेच बघणार आहोत नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, येथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. जिओ, ब्लॅकरॉक, फ्लेक्सिकॅप फंड, इंडिगो अँड अडानी एनर्जी सोल्युशन्स अमॉंग स्टॉक्स बाय अँड सोल्ड इन नोव्हेंबर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ, ब्लॅकरॉक, फ्लेक्सिकॅप फंड फर्स्ट ॲक्टिव्ह इक्विटी फंड आहे, जो मॅनेज केला जातो जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडद्वारे. आणि मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड मुकेश अंबानीची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर आहे. आणि मित्रांनो, या जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडचा AUM 28 नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार आहे 2,231 कोटी रुपये, जो 31 ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार याचा AUM होता 1,808 कोटी रुपये. तर मित्रांनो, सर्वात आधी अशा कंपन्या बघूया ज्यामधून जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने कम्प्लिटली एक्झिट केले आहे. तर मित्रांनो, यामध्ये टाटा मोटर्स, कल्याणी ज्वेलर्स, इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयज, झायडस लाईफ सायन्सेस, इमामी, आयशर मोटर्स, चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स, GHCL, अंबर एंटरप्राइजेस, अरविंद फॅशन, ज्युबिलंट, इनग्रेविया, ले, ट्रेव्हेन्स टेक्नॉलॉजी, ऑफिस स्पेस सोल्युशन्स, सॅगिलिटी आणि लीला पॅलेसेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स यांचे नाव इन्क्लूड आहे, जे जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंड या कंपन्यांमधून कम्प्लिटली एक्झिट झाला आहे. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघूया फ्लेक्सिकॅप फंडने या कंपन्या न्यूली ॲड केल्या आहे. अशा टोटल 11 कंपन्या आहे आपल्या पोर्टफोलिओमध्ये. तर मित्रांनो, यामध्ये कॅनरा बँक, अडानी एनर्जी सोल्युशन्स, सेल, UPL, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, कोरोमंडलम इंटरनॅशनल, नॅटको फार्मा, ज्युबिलंट फार्मोआ, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स आणि ऑल कार्गो ग्लोबल यांचे नाव या लिस्टमध्ये इन्क्लूड आहे. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघूया ज्यामधून जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडने हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे. आणि यामध्ये टोटल 40 स्टॉक्स इन्क्लूड आहे, ज्यामध्ये मित्रांनो नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी, HPCL, HDFC बँक, SBI, टायटन कंपनी लिमिटेड, इन्फोसिस, श्री सिमेंट, L&T, JM फायनान्शियल, इंटरग्लोब एव्हिएशन, LIC, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, टेक महिंद्रा, TCS आणि कोफोर्ज या लिस्टमध्ये यांचे नाव इन्क्लूड आहे, ज्यामध्ये या फंडने हिस्सेदारी वाढवली आहे. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघूया ज्यामध्ये हिस्सेदारी कमी झाली आहे या जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंडची. आणि यामध्ये टोटल 9 कंपन्या इन्क्लूड आहे, ज्यामध्ये गेल इंडिया, महाराष्ट्र सीमलेस, थॉमस कुक इंडिया, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल, जिलेट इंडिया, नॅशनल फर्टिलायझर्स, युनोमिंडा, PGCIL आणि सिग्नेचर ग्लोबल इंडिया यांचे नाव इन्क्लूड आहे, ज्यामधून हिस्सेदारी रिड्यूस म्हणजे कमी झालेली आहे. तर मित्रांनो, ऑक्टोबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंड यांच्या पोर्टफोलिओमध्ये टोटल 141 स्टॉक्स होते. आणि मित्रांनो, आता ते
नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार रिड्यूस होऊन झाले आहे 137. आणि मित्रांनो, या जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप फंडने टोटल 32 सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. चला मित्रांनो, आता आपण अशा 10 कंपन्या बघूया ज्यामध्ये जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप फंडची टॉप होल्डिंग आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये पहिली कंपनी आहे HDFC बँक लिमिटेड, सेकंड कंपनी आहे ICICI बँक लिमिटेड, थर्ड कंपनी आहे मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, फोर्थ कंपनी आहे इन्फोसिस लिमिटेड, फिफ्थ कंपनी आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, सिक्स्थ कंपनी आहे L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, तसेच सेवन्थ कंपनी आहे TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, आठवी कंपनी आहे भारती एअरटेल लिमिटेड, नववी कंपनी आहे SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि 10वी कंपनी आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. आणि मित्रांनो, या अशा 10 कंपन्या होत्या ज्या 10 कंपन्यामध्ये टॉप होल्डिंग आहे जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप फंडची. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप फंडने कोणत्या कंपनी कोणत्या कंपनीमध्ये फ्रेश एंट्री केली आहे, तसेच कोणत्या कंपनीमधून हिस्सेदारी कमी केली आहे, तसेच कोणत्या कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढवली आहे, तसेच कोणत्या कंपन्यांमधून जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप फंडने कम्प्लिटली एक्झिट केले आहे, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तसेच आपण जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप फंडची टॉप 10 कोणत्या कंपन्या आहे ज्यामध्ये सर्वात जास्त होल्डिंग आहे जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप फंडची, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.